नमस्कार सर्वांना। या कथेचे पुढील भाग ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। दुसऱ्याचं काही कुठे जुळत असेल तर मध्येच येतात बोंबलायला। करण काहीसा चिडत बाईक घेऊन विरजाच्या पाठोपाठ तिच्या मागोमाग निघाला। ती मात्र मगाशी घडलेल्या प्रसंगाने लाजेने शर्मेने त्याच्याकडे बघतच नव्हती। करण अक्षरशः विनवणी करत होता तिची की बाईकवर बैस, कॉलेजपर्यंत एकत्र जाऊ, पण विरजा काही ऐकत नव्हती। परत मगाचा काही तमाशा नको म्हणून घाबरून गेली होती बिचारी। करण, अगं ऐक ना, एकाच ठिकाणी तर जाणार आहोत, मग सोडून देतो ना, पाहिजे तर कॉलेजपासून थोड्या दूर सोडतो, म्हणजे तुला काहीच प्रॉब्लेम येणार नाही। चल ना विरजा। विरजा घाबरत, नको, मी जाईल माझी। करण, कशी जाशील? ते बघ, बसला किती गर्दी आहे, चढायला तरी मिळेल का तुला? आणि दुसरी बस यायला पण बराच वेळ लागेल। मी इतका पण वाईट नाहीये ग, यू कॅन ट्रस्ट मी। बघ, विचार कर। विरजाने बसस्टॉपकडे बघितलं। खरंच खूप गर्दी होती बसच्या रांगेत आणि दुसरी बस यायला खरंच खूप उशीर होणार होता। पहिली 2 लेक्चर तर हमखास बुडणार होती। आधीच या 4-5 दिवसात अभ्यासाचं खूप नुकसान झालंय, त्यामध्ये अजून परत नको मी जातेच। पण मी खरंच जाऊ का? परत कोणी बघितलं तर आणि बोललं तर? पण लेक्चर्सचं काय करायचं? तिने करणकडे बघितलं तर करण एकदम पप्पी फेस करून तिच्याकडे बघत होता। ते बघून त्या एवढ्या टेन्शनमध्ये पण विरजाला खळखळून हसायला आले। किती सुंदर दिसत होती ती हसताना, जणू खळखळणारा नितळ निर्मळ झराच। ती हसत होती, खूप हसत होती आणि वेड्यासारखं करणकडेच बघत होती आणि करण मंत्रमुग्ध होऊन तिच्याकडेच। शेवटी आपलं हसू आवरत ती करणच्या बाईकवर बसली। करणला तर आकाशच ठेंगणं झालं। करण किती खुश झालेला, पण तेवढ्यात मॅडमने आपली बॅग दोघांच्या मध्ये ठेवली आणि करणचा खुललेला चेहरा परत उतरला। पण त्याने स्वतःला परत चीअर अप केलं। करण मनातल्या मनात, कुछ नहीं जाने मन, बस और कुछ दिनों की बात है। मग ही जी आपल्या दोघांमध्ये कबाब की हड्डी बनली आहे ना ही बॅग, तीही निघेल आणि तुझ्या माझ्यातलं हे अंतरही मिटेल। बस कुछ और दिन, और तू मेरी और मैं सिर्फ तुम्हारा, हाय मर जावा गुड़ खाके। करण मनातल्या मनात आपल्या प्रेमाचा ताजमहाल सजवत चालला होता, तर विरजा त्याच्या पाठीमागून बसून बाईकच्या आरशात दिसणारे त्याचे बावळट हावभाव बघून हसत होती। खूप दिवसांनी हसू खुललं होतं तिच्या चेहऱ्यावर। मनसोक्त हसत होती ती, अगदी खळखळून। तिला हसताना बघून करण मुद्दामहून अजूनच वेडावाकडा चेहरा करायचा आणि मग तिच्या ओठातून अजूनच खळखळून मधुर संगीत बाहेर पडायचं। खूप खूप सुंदर क्षण होते ते, अगदी मनाच्या ओंजळीत जपून ठेवण्यासारखे। किती मोकळं वाटायचं ना करण बरोबर। ना कसला गर्व, ना कसली घमेंड। सगळ्या कॉलेजमध्ये आपल्याला नाक मुरडतात, पण हा मात्र कसलीही पर्वा न करता आपल्याशी मैत्री करतो। नेहमी गरजेच्या वेळी, संकटाच्या वेळी धावून येतो, कसली तमा न बाळगता। आता एवढ्या प्रॉब्लेमच्या वेळीही किती काळजीने सांभाळलं होतं माझ्या घराला, आई, प्रणाली, मीनू, सगळ्यांनाच। आयुष्याचा जोडीदार म्हणून किती चांगला असेल ना हा विरजा। मूर्ख मुली, तू परत का मूर्खासारखा विचार करतेस? तेच किती वेळा समजवायचे तुला? तू तुझी परिस्थिती आणि बाकीचं हे सगळं जग याच्यात खूप मोठी दरी आहे आणि ती कायमच तशी राहणार आहे। त्यामुळे सोड ग वेडे ही स्वप्ने एकदाची आणि स्वीकार स्वतःची परिस्थिती। विरजा मनातल्या मनात, ठीक आहे ना, जीवनसाथी नाही तर नाही, पण आम्ही चांगले मित्र तर बनू शकतो। खरंच खूप चांगली व्यक्ती आहे करण। एवढ्या वर्षात शाळेत सुद्धा कोणी साधं धड बोललं नाही माझ्याशी नीट। कॉलेजमध्येही कोणीच मैत्री नाही करत, त्यांच्यामध्ये घेत नाही। अशावेळी मोठ्या मुश्किलीने मिळालेली ही मैत्रीची संधी कशी सोडू? पहिल्यांदाच आयुष्यात कुणी बोलतंय माझ्याशी, मैत्री करतंय आणि मुख्य म्हणजे ती प्रामाणिकपणे निभावतंयही। मग मी माघार का घेऊ घाबरून? मलाही अधिकार आहे ना मुक्त आयुष्य जगण्याचा। किती वर्षे ही घुसमट पाळत बसू? ही मैत्री नाकारली आणि परत कोणी विचारलंच नाही मैत्रीसाठी तर? बघायचंय मलाही मैत्रीचं हे जग, अनुभवायची आहे ही जीवलगांची मैत्री। एकदा करून बघते ना, मग बघू काय होतंय ते। जमली तर जमली, नाहीतर ठीक आहे, असं पण माझ्या भकास आयुष्यात काय फरक पडणार आहे? मनातल्या मनात विचार करत ते दोघे कधीचे कॉलेजपर्यंत पोहोचले कळलेच नाही त्यांना।
कॉलेजच्या थोड्या अलीकडेच करणने बाईक थांबवली. विरजा उतरली आणि पायी चालू लागली, पण परत मागे वळली आणि करणकडे गेली. विरजा, विल यू बी माय फ्रेंड? करण तिच्याकडे बघतच राहिला. त्याला त्याच्या डोळ्यावर विश्वासच बसत नव्हता. 7व्या आसमानावर तर कधीचेच पोहोचले होते महाराज. यस यस, मनातल्या मनात हजारो माकड उड्या मारत होते ते येडं. करण विरजाला आय एम ऑल युअर्स ऑलवेज अँड फॉर एव्हर. त्याच्या नाटकी अंदाजाने ती परत खळखळून हसायला लागली आणि जायला लागली. जाताना मात्र आवर्जून करणला थँक्यू बोलली. एक भलं मोठं स्माईल दिलं. खूप खूप भारी वाटत होतं तिला आज. फायनली आज पहिला मित्र मिळाला होता तिला, तिच्या आयुष्यातला एक खरा मित्र. तिचं एवढं सुंदर स्माईल बघून करणनेही तिला तिच्यापेक्षा भल्या मोठ्या स्माईलने उत्तर दिलं. आजचा दिवस खरंच खूप छान होता. शीळ मारीत तोही कॉलेजमध्ये शिरला. पण त्या दोघांना कुठे माहीत होतं दुरून कोणीतरी चोरून त्यांना बघतंय. कॉलेज सगळं आटपून विरजा संध्याकाळी कॉलेजच्या बाहेर पडली. आज कॉलेजमध्ये गेल्या काही दिवसातला मिस झालेला बराच काही अभ्यास कव्हर केला होता तिने. पण अचानक तिचेच लक्ष समोर गेले. ही तीच जागा होती जिथून रमेशने तिचे अपहरण केले होते. ती दचकली. भीतीने 4 पावलं मागे सरकली. तेवढ्यात तिची चप्पल कशाला तरी अडकली. चपलेचा सोल तुटून ती मागे अशी गरकन वळाली आणि एका पोलादी भिंतीला जोरात आपटली. ती पलटून खाली पडणार तेवढ्यात त्या पोलादी भिंतीचे हात पुढे झाले आणि त्या हाताने विरजाला सांभाळलं. विरजा कपाळ चोळत वर बघू लागली तशी एक धिप्पाड छाती तिला समोर दिसली. या छातीत आहे तरी काय एवढं भरलेलं जे सारखं सारखं एवढं लागतंय म्हणून त्या 10 पॅक्स एप्सला ती बोटाने टोचून टोचून बघू लागली. नंतर तिला लक्षात आलं आपण देवाय कार्तिक ठाकूरच्या छातीला असं टोचून टोचून बघतोय. तसं दचकून तिच्या घशाला कोरड पडली. दरदरून घाम फुटायला लागला. तिने मांजरीसारखी हळूच मान वर करून बघितलं तर देवाय तिच्याकडेच बघून गालातल्या गालात हसत होता. तिचा हा बावळटपणा बघून त्याला तर खूप हसायला येत होतं. गालातलं ते खट्याळ हसू लपवीत त्याने मानेनेच तिला विचारलं काय? तसं विरजाने हळूच एक बोट वर करून आपल्या कपाळावर आलेलं टेंगूळ दाखवलं. देवायला हसू थांबवत नव्हतं आणि तिला लागलं याचंही वाईट वाटत होतं. एडू देवाय, कसं होणार तुझं देवाय कार्तिक ठाकूर भोळ्या बाबड्या एडू पोरी बरोबर, पण कशी पण म्हणा खूप गोड आहे. आय लव्ह यू जान. त्याने ड्रायव्हरला इशारा करून कारजवळ बोलावली. कारमधला फर्स्ट एड बॉक्स काढला आणि तिच्या कपाळावर कसलंसं मलम लावलं. देवाय एकदम हळूवार अलगद आवाजात, आता नाही दुखणार हं, अगदी लगेच बरे होईल. देवायच्या इतक्या जवळ येण्याने विरजा बावरून गेली होती. मेंदू, मन, हृदय सगळेच काहीतरी विचित्र वागत होते. त्याचा तो स्पर्श तिच्यातला कण न कण फुलवीत होता. ओठातून स्पष्ट शब्दांऐवजी बोबडे बोल बाहेर निघत होते. शरीरातल्या सगळ्या सेन्सेसनी जसं संप पुकारला होता. विरजा चाचरत नाही ठीक ठीक आहे मी ते मी. देवाय विरजाकडे बघत काय? विरजा घाबरत नाही कुठे काय? कुठेच काही नाही. विरजा मनातल्या मनात का मी एवढी नर्वस होते यांच्यासमोर? नुसता यांच्या आसपास असल्यानेच धाबे दणानतात माझे. हे देवा, हे माझ्या इतक्या जवळ का उभे आहेत? त्यांचा तो स्पर्श, तो गंध, हाय व्हाय ही इज सो टॉक्सिकली हँडसम. देवाय निघायचं? विरजा आश्चर्याने कुठे? देवाय तिला म्हणतो कुठे म्हणजे घरी. मॅडम तुमची ट्युशन अजून चालू आहे, असं मध्येच सोडून कसं चालेल? स्टुडंट नापास होईल ना अशाने तुमचा. अँड देवाय कार्तिक ठाकूर डोंट लाईक फेलर्स. तो तिचा हात पकडून गाडीत बसायला घेऊन गेला. विरजा अजूनही गाडीच्या बाहेरच होती. गाडीत बसू की नको असं झालेलं तिला. हॉस्पिटलमधून येताना तर असंच बसलेलो, पण त्यावेळी आपण पेशंट होतो. आज चालेल का ह्यांना आपण गाडीला टच केलेलं? माझ्या स्पर्शाने गाडी घाण झाली तर? दुसऱ्यांनी टिश्यू पेपर पसरवून बसायला सांगायच्या आधीच आपणच पसरवून बसूया. कोणाला कशाला अपमान करायची संधी द्यायची नाही. सहन करू शकणार तो अपमान परत. विरजा अजूनही तो गाडीतला प्रसंग विसरली नव्हती आणि परत
त्याचं अपमानातून जावं लागू नये म्हणून तिने समोर बसलेल्या ड्रायव्हरकडे स्वतःच टिश्यू पेपर मागितले. विरजा ड्रायव्हरला, दादा ते टिश्यू पेपर मिळतील का जरा? ड्रायव्हरने संपूर्ण टिश्यू बॉक्सच तिच्या पुढे केला. विरजाने त्यातले बरेचसे टिश्यू पेपर बाहेर काढले. एक एक करून खाली सीटवर नीटपणे ठेवू लागली आणि मग त्या टिश्यू पेपरवर बसली. बसतानाही ती एकदम सरळ बसली. जराही आपली पाठ सीटला टेकणार नाही, आपला स्पर्श गाडीच्या कुठल्याच भागाला होणार नाही याची काळजी घेतली. देवाय हे सगळं गाडीच्या बाहेरून बघत होता. त्याला खूप राग येत होता, पण विरजावर नाही तर स्वतःवर. किती क्षुद्रपणाने वागवलं आपण आपल्याच प्रेमाला. त्या दिवशी स्वतःचंच मन त्याला 100 वेळा धिक्कारत होतं, तिरस्कारत होतं. व्हाय आय एम सो बॅड. तिची काहीच चुकी नसताना तिला त्रास देतोय मी. देवाय यू बास्टर्ड, डोंट एव्हर डेअर टू हर्ट हर एव्हर अगेन. स्वतःवरच चिडलेला तो ड्रायव्हरजवळ गेला आणि त्याला खाली उतरायला सांगितले. देवायने त्याला काही पैसे देऊन घरी पाठवले. ड्रायव्हर गेल्यावर देवायने स्वतःचे ब्लेझर, वेस्टकोट, टाय सगळं काढून मागच्या सीटवर फेकलं आणि स्वतः ड्रायव्हिंग सीटवर बसला. विरजाला पुढे बोलावलं. ती घाबरत घाबरत परत गाडीतून उतरली. ते सगळे टिश्यू पेपर उचलले आणि पुढच्या सीटवर अंतरून त्यावर बसली. थरथर कापत असलेल्या तिला कळेना की यावेळी आपलं नेमकं चुकलं काय. तिला परत तेच करताना बघून त्याचं डोकं मात्र तडकलं. त्याने स्वतःची चीड कशीबशी आवरली आणि अगदी शांत मृदू स्वरात तिला विचारलं, व्हॉट एक्झॅक्टली आर यू डुईंग? विरजा घाबरत मान खाली घालून, ते मी तुमची गाडी घाण होईल ना माझ्या स्पर्शाने म्हणून. देवायने तसं तिला खचकन स्वतःकडे खेचलं तशी विरजा डायरेक्ट देवायच्या मांडीवरच जाऊन बसली. देवाय, इफ युअर टच इज मेकिंग थिंग्स डर्टी, वुड लाईक टू बी अ डर्टी, व्हेरी डर्टी. त्याने सीट थोडी मागे घेतली आणि विरजाला आपल्या मांडीवर नीटपणे बसवून तिचे हात ड्रायव्हिंग व्हीलवर ठेवले. विरजाची तर सगळी सिट्टीबिट्टी गायब झाली होती. 1000 व्होल्टचा झटका तिला क्षणाक्षणाला लागत होता. त्याच्या शरीरातील ऊब तिच्या थंडगार पडलेल्या शरीरातून वाहत होती. ऊर्जेच्या हजारो ठिणग्या तिच्या शरीरात फुटत होत्या. ती त्याच्या मांडीवर, तिच्या हात स्टीअरिंग व्हील्सवर आणि त्या हातांवर त्याचे ते बलदंड कसलेले अजान बाहू, त्याचे ते हात सरसर करत तिच्या खांद्यापासून तिच्या त्या नाजूक निमुळत्या बोटांपर्यंत आले आणि त्यात गुंफले गेले. तिचं डोकं त्याच्या हृदयावर टेकलं होतं तर त्याचे ते गरम तप्त श्वास तिच्या कानाच्या पाळीवर. विरजाचा तर श्वासच अडकला. श्वास घ्यायचा असतो हेच तर ती विसरून गेली होती. तोंडातून आवाज फुटत नव्हता. अंग मोहरून जात होतं. हातपाय थरथर कापत होते. पण ह्यावेळी भीतीने नाही तर काहीतरी वेगळंच होत होतं. मादक, धुंद, रोमांचक, अगदी हवंहवंसं, एकदम नशिलं. विरजाची अवस्था तर खूप वाईट झाली होती. लाजेने तर तिला कुठेतरी लपून बसावंसं वाटत होतं, पण लपणार तरी कुठे? देवायच्या मिठीशिवाय. लाजून लाजून नुसते आरक्त झाले होते गाल. त्यातून देवाय स्टेअरिंग व्हीलवरून तिचे हातही तिला काढू देत नव्हता. तिने लाजेने लाल झालेला चेहरा लपवायचा तरी कसा? विरजा तर विचार करून करूनच वेडी झाली होती. का हे एवढे आगाऊ झाले आहेत? आधी तर असे नव्हते. देवाय तर मात्र हे सगळं खूप एन्जॉय करत होता. खूप सुखी होता तो. आज खूप खूप आनंदी. आज जर कोणी त्याची सगळी संपत्ती जरी मागून घेतली असती तरी त्याने हसत हसत ती तिच्यावरून ओवाळून देऊन टाकली असती. त्याची जान आज त्याच्या मिठीत होती, अगदी जवळ, अगदी हृदयाच्या जवळ. आणि ह्यावेळी ती जागी होती आणि तिला माहीत होतं की ती तिच्या देवायच्या मिठीत आहे. तिचा लाजून लाजून आरक्त झालेला चेहरा तो कधीपासून साईड मिररमधून बघत होता. प्रेमाच्या या गोड पावसात तोही ओलेचिंब होत होता. त्याची ती खट्याळ गोड खळी तिच्या जाजेने अजून जास्त खुलत होती. म्हणता म्हणता ते एवढा मोठा रस्ता पार करून पॅलेसमध्ये पोहोचलेही. विरजा अजूनही देवायच्या मिठीतच होती. मंत्रमुग्ध मोहक क्षणातून अजूनही ती बाहेर पडली नव्हती. संपूर्ण शरीर थरथरत होतं. हातपाय कापत होते. मनाच्या असंख्य भावनांचा बाण ती कशीबशी थोपवून होती. देवायने तिच्या त्या नाजूक मोहरलेल्या हातांवरून आपली बोटं फिरवत तिला अधिकच आपल्याजवळ ओढले. हळूच तिच्या त्या नाजूक कानावरून ती लट बोटाने अलगद कानाच्या मागे टाकली.
त्याचा लप्त श्वास तिच्या कानावरून रेंगाळत तिला अक्षरशः वेडा करत होता. देवाय हळूच तिच्या कानात, मला काहीच प्रॉब्लेम नाही तुला असं मांडीवर घेऊन बसून पूर्ण आयुष्य असंच काढायला. इनफॅक्ट आय वुड लव्ह दॅट. तशी विरजा भानावर आली आणि बघितलं तर देवाईने कधीच तिला आपल्या मिठीतून मोकळे केले होते आणि ती मात्र त्याच्या मांडीवर तशीच बसून होती. कुठेतरी अदृश्य व्हावंसं वाटत होतं तिला. ती लगेच बाजूच्या पॅसेंजर सीटवर जाऊन बसली. काही करून मान वर करायलाच तयार नव्हती. तिला लाजताना बघून आपला देवाय कार्तिक ठाकूरही आज चक्क ब्लश करत होता. हाय. तो कारमधून उतरला आणि दुसऱ्या साईडने तिचा डोर उघडायला आला. ती अजूनही आपल्या दोन्ही हातांनी आपला लाल लाल चेहरा लपवून होती. देवाय, उतरायचं नसेल तर परत एक राऊंड मारून येऊया. तशी विरजा गडबडीने बोलली. नाही नाही, मी उतरते ना, उतरते मी पटकन. असं बोलून ती घाईघाईने उतरायला लागली. पण मॅडमच्या पायात ताकद होती कुठे, ते तर कधी जेलीसारखे लटपट लटपट करत होते. ती चालण्याचा किती प्रयत्न करत होती पण तिचे ते पाय जमिनीवर आज टिकतच नव्हते. तिच्या सगळ्या सेन्सेसने काम करणं कधीच बंद केलं होतं. तेवढ्यात देवाने तिला दोन्ही हातांवर उचलून घेतले आणि तिची तुटलेली चप्पल एका हाताने पकडली. आज तो एक नावाजलेला उद्योगपती नव्हता ना, तो होता एक अहंकारी दुष्ट राजा. तो तर होता फक्त आपल्या जानचा देव, तिच्या श्वासाचा देव, तिच्या प्रेमाचा देव, तिच्या वेड्या स्वप्नाचा देव. विरजा लव देव. बस देव लव विरजा. विरजा त्याच्याकडे डोळे विस्पारून बघतच राहिली. किती बदलला होता तो तिच्यासाठी, फक्त न फक्त तिच्याचसाठी. न सांगता न बोलता कसं कळतं होतं एकमेकांना एकमेकांचे प्रेम. ती आज हक्काने आली होती आपल्या प्रियकराच्या घरी, त्याची प्रेयसी बनून. ठाकूर पॅलेस रोषणाईने जगमगत होता तिच्या स्वागतासाठी. हे सगळं बघून तिला तर वाटत होतं की ती जणू एक सिंड्रेला आणि तो तिचा प्रिन्स. पण कोणी सांगावं माझ्या त्या वेड्या फुलराणीला की 12चे ठोके पडताच तिचं हे सुंदर मनमोहक स्वप्न उद्ध्वस्त होणार आहे, मातीत मिसळणार आहे, सगळंच बदलणार आहे. तुझं हे स्वप्न, तुझा हा सुंदर राजकुमार, स्वप्नातील हा आलिशान राजमहाल, हा आनंद, तुझ्या चेहऱ्यावरचं हे हसू, सगळं सगळं काही असंच मातीत विरून जाणार आहे. राणी उरणार आहे तर फक्त आणि परत तुझं ते भकास आयुष्य. त्यामुळे आज मी तुला नाही थांबवणार राजा, अजिबात नाही. काही झालं तरी नाही थांबवणार तुला, नाही बांधणार तुझ्या पायात दुःखाची ही भली मोठी मोठी जोखडे. काही क्षण तरी मनमुराद जगू देणार तुला, तुझ्या मनासारखं आज. लहानपणापासून सुखाच्या क्षणांना तरसलेली तू कसे हिसकावून घेऊ तुझ्या ओंजळीत मुश्किलीने पडलेले प्रेमाचे ते 4 मोती. नाही होऊ शकत ग एवढी दुष्ट मी आज. जगू देणार तुला मी तुझं ते लहानपणीपासूनचे राजकुमारीचं स्वप्न. सुखी होऊ देणार एका रात्रीसाठी राजा राणीचा हा संसार. जग बाळा जग, माझी परी राणी गती, माझ्या राजाची राणी गती. जगून घे जेवढं पाहिजे तेवढं जगून घे राजा. खूप खूप हस, अगदी मनमुराद खळखळून हस. कोणी अडवणार नाही तुला आज. संपूर्ण आयुष्याचा आनंद गोळा करून घे आज तुझ्या त्या ओल्याशा छोट्या ओंजळीत. प्रेमाचा तो प्रत्येक स्पर्श, ती प्रत्येक नजर आपल्या श्वासात सामावून घे. ही रात्र, हा क्षण, हा आनंद फक्त तुझाच आहे परी राणी, फक्त न फक्त तुझाच. जा जगून घे तुझे मृगजळाचे क्षण. गो एन्जॉय युअर लाईफ ॲट द fullest my love and be quick because your time is running out. टिक टॉक टिक टॉक टिक टॉक टिक टॉक. पॅलेसच्या आत सगळीकडे सुंदर फुलांची सजावट केली होती. जागोजागी हजारो सुवासिक मेणबत्त्या लावल्या होत्या. रेशमी पडदे सजले होते. ठाकूर फॅमिली मेंबर्सना देवाईने कधीच एका पार्टीच्या बहाण्याने इंदोरला पाठवून दिले होते. आज पॅलेसमध्ये फक्त तो होता आणि त्याची जान. देवाई तिला जराही खाली न उतरविता तसाच प्रायव्हेट लिफ्टकडे घेऊन गेला, जी फक्त ठाकूर फॅमिलीसाठीच रिझर्व होती. त्या काचेच्या पारदर्शक लिफ्टमधून जाताना जणू आपण एका काचेच्या महालातून जात आहोत असाच भास विरजाला झाला. लिफ्टमध्ये पण एक छोटासा फ्रीज होता, बसायला आलिशान काउच होता, वाचायला मॅगझिन होते, दरवाजाला सोन्याची हँडल्स होते. लिफ्टच्या नावाखाली ती अख्खी रूमच्या रूम खालीवर सरकत होती.
विरजा त्या जादूच्या दुनियेकडे डोळे विस्फारून बघत होती. 15व्या फ्लोअरला लिफ्ट थांबली. विरजाला वाटलं की आता तरी हा मला खाली उतरवेल, पण कसलं काय. देवाई बाबू तर फुल रोमॅन्टिक मूडमध्ये होते. ते तसेच विरजाला उचलून आपल्या बेडरूममध्ये घेऊन गेले. त्या विशालकाय रूममधला कोपरा न कोपरा आज सजविला गेला होता. उंची अत्तराने सुगंधित केला गेला होता. रेशमी मखमलचे जुळजुळीत पडदे वाऱ्याबरोबर अलगद डुलत होते. शेकडो दिव्यांच्या ज्योतीने ती विशालकाय रूम उजळून गेली होती. पूर्ण फ्लोरिंगवर गुलाबाच्या कोमल अशा मंद धुंद सुवासिक पाकळ्यांचा नाजूक गुलाबी असा गालिचा अंथरलेला. किती सुंदर होतं ते, केवळ तिच्याचसाठी सजवलेलं. विरजाला स्वप्नात असल्यासारखंच वाटत होतं. पण तिथे न थांबता देवाई तिला बाल्कनीतल्या आपल्या त्या निळाशार स्विमिंग पूलपाशी घेऊन गेला. इथेच तर ते पहिल्यांदा प्रत्यक्ष भेटले होते. स्विमिंग पूलाच्या तळाशी तो क्षण, तो प्रेमाचा पहिला अनुभव. इट वॉज अ मोस्ट ब्युटिफुल मोमेंट ऑफ देअर लाईफ, द मोस्ट रोमॅन्टिक वन. बाल्कनीतले सगळे लाईट्स ऑफ होते. फक्त सगळीकडे शेकडो सुंदर सुंदर मिनमिनत्या दिव्यांचा प्रकाश लखलखत होता. जिकडे तिकडे सुंदर नाजूक मनमोहक फुलांची आरास केली होती. नाजूक सिल्कचे पडदे खाली सोडण्यात आले होते. किती धुंद, मादक, हवंसं वाटत होतं. हाय. विरजा तर जणू त्या मध्यधुंद जादूत गुंग होऊन गेली होती. देवाई हळूच तिच्या कानात, आवडलं? विरजा काहीच न बोलता फक्त त्या पाणावलेल्या डोळ्यांनी होकार भरीत. खूप. तो अलगद वाहवत जाणारा प्रेमाचा हळूवार गंध दोघांना हवाहवासा वाटत होता. ना कसला गोंधळ, ना कसला आवाज, ना जगाची घाई. फक्त ते दोघे उरले होते त्यांच्या विश्वात, एकटे पण एकत्र. त्याने हलकेच पाठीमागून तिला मिठी मारली. आपल्याकडे थोडे ओढून घेऊन आपल्या मांडीवर बसवून घेतलं आणि तिच्या हातात काही बॉक्सेस ठेवले. त्या बॉक्सेसमध्ये काही नाजूक इव्हिनिंग गाऊन्स आणि डायमंडची महागडी ज्वेलरी होती. विरजाने त्या इव्हिनिंग गाऊनला हात लावून बघितला. खूपच तलम मऊ कापड होते ते. इतकं मऊशार कापड तिने कधी हाताळलंच नव्हतं. आणि ती महागडी डायमंड ज्वेलरी, साधी चांदी पण परवडूच न शकणाऱ्या तिला त्या डायमंड ज्वेलरीला हात लावायची पण भीती वाटत होती. तिच्या जीवनमानाच्या खूपच वरचं होतं ते सगळं. तिला तसं स्तब्ध, काहीच रिॲक्ट न करता बघून देवायला काळजी वाटली. हिला माझी चॉईस आवडली नाही का? काळजीने तो तिच्याजवळ गेला आणि बोलला, इट्स ओके. तुला जर हे आवडलं नसेल तर तुझ्यासाठी आपण दुसरं घेऊ. विरजा, नाही, खूप म्हणजे खूपच छान आहे हे, पण तेवढंच महाग पण आहे सगळं. म्हणजे कधी सवय नाही आहे मला. मी एवढं महागडं कधी वापरले नाही याआधी. थोडं स्वस्त नाही का काही? देवाई, यू डोंट नो हाऊ मच प्रिशियस यू आर जान. माझं जे पण आहे ते सगळं तुझंच तर आहे. हे सगळं तुझंच आहे आणि केवळ तुझ्याचसाठी आहे. प्लीज वेअर ऑल ऑफ देम. आय वॉन्ट सी यू इन ऑल ऑफ डेट ब्युटिफुल ड्रेसेस. तशी स्मित करत विरजा ते एक एक बॉक्सेस घेऊन बेडरूममध्ये गेली. ती एक एक ड्रेस आणि ज्वेलरी घालून यायची आणि देवायला दाखवायची. इतके सुंदर ड्रेसेस आणि डायमंड ज्वेलरी घालून ती खूपच खुश होती. स्वतःभोवती आनंदाने गिरक्या घेत होती. त्या ड्रेसेसमध्ये ती खरंच परिकथेतील राजकुमारी वाटत होती. तिच्या चेहऱ्यावरचा तो अगणित आनंद तिच्या त्या सौंदर्यात अमाप भर टाकत होता. तिच्या आनंदात तो पण खूप खुश होत होता. तिने सगळे ड्रेस ट्राय केले. शेवटी एक ड्रेस उरला. तिने तो ड्रेस उलटा पालटा करून बघितला, पण तिला तो ड्रेस काही कळला नाही. अतिशय नाजूक, पातळ, बॅकलेस शॉर्ट ड्रेस होता तो. तो इतका पारदर्शक होता की त्यातून ऑलमोस्ट सगळं दिसत होतं. तिने देवाईकडे वळून बघितलं तर देवाई तिच्यापासून नजर चोरत होता. थोडा अवघडत तो बोलला, इट्स ओके. जर तू कम्फर्टेबल नसेल तर यू नीड नॉट टू वेअर इट. मनात काही विचार करून विरजा स्मित करून बोलली, घालून दाखवू. देवाईने नजर उचलून तिच्याकडे बघितलं तर ती स्मित करत चेंज करायला बेडरूमच्या दिशेने वळलीसुद्धा होती. बराच वेळ झाला. देवाई सिगारवर सिगार पेटवत होता. त्याच्या मनातील बेचैनी काही कमी होत नव्हती. हिला एवढा का उशीर होत आहे? रागावली तर नसेल ना माझ्यावर? तो पाठीमागे वळला तशी त्याला ती संत पावलाने मान खाली घालून त्याच्याकडेच येताना दिसली. हळू, अलगद, एक एक पाऊल उचलत. देवाईचं तोंड उघडच्या उघडच राहिलं. हातातील पेटती सिगार कधीच खाली गळून गेली होती. त्या मादक ड्रेसमध्ये ती अधिकच मोहक वाटत होती.
तिचं सौंदर्य तर नुसतं ओसंडून वाहत होतं त्या कपड्यातून. पण एवढं करूनही शालीन सोज्वळतेची झालर काही मिटली जात नव्हती तिच्या त्या मादक रूपावरून. देवाईने पुढे होऊन तिला आपल्या गच्च मिठीत घेतले. आज तिला आपल्यात कायमचं सामावून घ्यावं असं वाटत होतं त्याला. एकमेकांच्या मिठीत, एकमेकांच्या स्पर्शात स्वतःला हरवून गेले होते ते दोघे. बराच वेळ झाला, पण घट्ट बिलगलेल्या त्या दोन जीवांना एकमेकांपासून अजिबात विलग व्हावेसे वाटतच नव्हते. देवाईने हलकेच काचेच्या तबकातून बर्फाचा एक छोटासा तुकडा उचलला. आपल्या ओठात तो तुकडा पकडून अलगद तिच्या मानेवर धरला. त्याचे ओठ जसे जसे तिच्या मानेवरून फिरत होते, तिच्या सर्वांगावर शहारे उठत होते. अखेर त्याच्या ओठांचा तो आवेग सहन न होऊन ती उठून जाऊ लागली. पण त्याने तिला आपल्या बाहुपाशात घट्ट पकडून ठेवले होते. तिच्या त्या नाजूक बोटात आपली बोटं गुंफून तिला अडकवून ठेवले होते. अडकून पडलेली ती त्याच्या स्पर्शाने असह्य झाली होती, पण तो काही थांबत नव्हता. त्याने परत तिच्या त्या कमलदलाच्या देठांसारख्या दिसणाऱ्या त्या नाजूक मानेवर आपलं लक्ष वळवलं. ओठात बर्फाचा तुकडा घेऊन तो हळूहळू वर सरकत होता. आता त्याची नजर तिच्या त्या नाजूक गुलाबी पाकळ्यांवर होती. जास्त वेळ न घालवता त्याने त्या बर्फासकट तिच्या ओठात स्वतःला विरघळवून टाकले. बऱ्याच वेळाने त्याने स्वतःला तिच्या ओठांपासून विलग केले. ती अजूनही त्याच धुंदीत होती. त्याने हलकेच तिच्या गालावरची केसांची विखुरलेली लट बोटाने सरळ केली आणि हुंकार भरला. जान. तशी ती मोहरली आणि वळून मंदस्मित करीत त्याच्याकडे एकटक बघू लागली. तसा तिच्या त्या मंदस्मितात तो स्वतःला हरवून गेला आणि काय बोलणार होता तेच विसरून गेला. किती साधी सरळ आहे ना ही. अगदी चिमूटभर प्रेमही पुरेसं होतं हिला. ना कसली आवाजवी अपेक्षा, ना पैशाचा मोह. माझ्यासारख्या बिलिनियरकडून काय मागू शकली नसती. पण मागितलं तर काय, फक्त प्रेमाचे 2 क्षण. किती स्वस्तात हा महागाचा सौदा करते ही वेडी. पण हिला जर कधी चुकून खरा देवाय कार्तिक ठाकूर कळला तर ही सोडून तर नाही जाणार ना मला. त्या विचारानेच तो थरथर कापू लागला. त्याच्या डोळ्यात पाणी जमा होऊ लागले. नाही, मी तिच्याशिवाय जगू शकत नाही. नाही जगू शकत.